सांगायचं म्हटलं तर बघा आम्हाला सुरुवातीला 3च एकरचं क्षेत्र होतं, जमीन होती. मूळ जे. पण आता आमची जवळ-जवळ 15 ते 16 एकर जमीन झालेली आहे. हं, केवळ आणि केवळ डाळिंबाच्या उत्पन्नावर. म्हणजे बघा हं, तुम्हाला लक्षात येईल की आर्थिक फायदा. आता तुम्ही इतर पिकं घेताच. हं, मग तुमची ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, त्याचं हं, उत्पन्न किंवा आपण इतर जे म्हणतो की ऊस म्हणा. आता तो ऊस तुम्हाला एकरी किती देतोय? हं. 1,00,000 2 खूपच चांगला असेल, 1.5 2-2.5 पर्यंत ठीक आहे. हं, पण त्याच्यावर नाहीये तुम्हाला उत्पन्न. तसं डाळिंबाचं उत्पन्न आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा. हं, आमचा 17-18 टन माल हं. इन एव्हरेज धरा. आता 240 आम्हाला मिळाला. पण आणखीन जरी मार्केट कमी झालं तरी 200च्या खाली ह्यावेळेस आता महिनाभर येत तरी नाही नाही. उतरत. मग बरोबर. त्याचं कॅल्क्युलेशन करा किती होतंय बघा. हं, हं, म्हणजे हे उत्पन्न आणि इतर पिकांचं उत्पन्न खूप फरक आहे. हं, हं, हं. अ, अजून काय सांगचाल बागेमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे जास्त करून मादी कळी येण्यासाठी किंवा फुलं काय फळं जास्त येण्यासाठी? सुरुवातीला एकतर थिनिंग तुमचं महत्त्वाचं आहे आणि हं, तुम्ही जेव्हा पानगळ करता, तर हं, ती पानगळ तुम्ही कशी करताय ते टेक्निक तुम्हाला जमली पाहिजे व्यवस्थित.